हाँ सर। हाँ, एक मिनिट थांबा. पप्पू तोडकर. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं शफल खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. एका बाजूला जर पाहिलं तर अमित तापकीर, एका बाजूला अविनाश रामगुडे. कालचा दिवस या दोन्ही खेळाडूंनी अक्षरशः गाजवला. काल संदेश पार्टी देखील जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. अविनाश रामगुडे यांच्यासाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा राहिला आणि
आपल्या सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं अशा प्रकारचा खेळ हमराज मृत्युंजयने काल या ठिकाणी केलाय. परंतु आज त्यांची गाठ जर पाहिलं तर शिरूर तालुक्याचा जो संघ आहे संकल्प यांच्याबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पप्पू तोडकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी ॲज अ आयकॉन म्हणून ज्यांना आपण पाहतो मुंबईच्या अंधेरी DN नगर परिसरातील खेळाडू ऐश्वर्य सुर्वे यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. चांगला बॉल ऐश्वर्याचा ऑन साईडला खेळा, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. अविनाश रामगुडे आणि अमित तापकीर ओव्हर 40 गटातून मात्र हा संघ पुढे आलाय आणि आज प्रतिस्पर्धी संघाची दोनात करताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं आणि दर्जेदार क्रिकेट आज आपल्या इकडे पाहायला मिळणार आहे कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. यावेळेला प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ऐश्वर्य सुर्वे MPL मुंबई प्रीमियर लीग देखील खेळलेले आहेत. विशेष म्हणजे लेदर बॉल क्रिकेटसाठीच म्हणजे व्यावसायिक संघ मुंबई कस्टमसाठी लेदर बॉलचं क्रिकेट देखील खेळतात. कार्यरत आहेत मुंबई कस्टममध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे व्हाईट बॉलसाठी. योग्य बॉल कळवला जातोय. ऐश्वर्य सुर्वे आणि आकाश जांगीड हे दोन आयकॉन या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सागर शिंदे जबरदस्त फॉर्मात आहेत आणि लखन सकट हे दोन खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून हमराज मृत्युंजयमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु स्ट्राईकवर आहेत अविनाश रामगुडे. यावेळेला थोडासा पुढे केला बॉल, त्याला ऑन साईडला खेळतायत. मिडॉनचे फिल्डर अडवतायत तोपर्यंत शुभम शेळके होते तिकडे. एक धाव मिळेल. तालुका क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संकल्प शिरूर या टीममधून हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. रणजित फराटेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक निलेश शिंगावले होते त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. आणखीन एक चांगला बॉल ऐश्वर्या यांच्याकडून पाहायला मिळाला. पहिली ओव्हर जर पाहिली तर या ठिकाणी संपलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा पहिली ओव्हर संपल्यानंतर. तर यानंतर होणारा सामना श्री अष्टविनायक विजन आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर टीम खेळताना पाहायला मिळेल NB धनकवडी. परंतु पहा एक नवीन नियम या ठिकाणी पाहायला मिळतोय. या पहिल्या दोन्ही मॅच मध्ये पराभूत जिंकणारे संघ सेमीफायनलला दाखल होतील, परंतु दोन्ही टीम ज्या पराभूत होतील त्यांची पुन्हा एकदा एक मॅच होणार आहे आणि त्याच्यामधून जो टीम जिंकणार आहे ती सुद्धा सेमीफायनलला पात्र होईल. हराळवाडी आणि पारगाव दोन गाव एक संघ यातून एक टीम सेमीला गेलेली आहे, परंतु हा सामना आणि यानंतरचा आणखीन एक सामना यांच्यात जे दोन संघ पराभूत होतील त्यांना सुद्धा एक संधी आहे याची नोंद घ्यायची आहे. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने कट करायचं होतं. या रक्षकांकडे चेंडू जातोय. निलेश शिंगावले आलेले आहेत. शिरूर तालुक्यातील जातेगावला बिलॉंग करणारे खेळाडू. जातेगाव तसं पाहिलं तर भैरवनाथाचं जागृत देवस्थान जातेगावचं खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच जातेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू. मागील हंगाम जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्काराचे मानकरी सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ठरले होते. मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्काराचे मानकरी मोटरसायकल बाईक HK ट्रॉफीमध्ये देखील घेतली होती. असे 2 मोटरसायकल बाईक आपल्या नावावर केल्यात या खेळाडूने देखील. परंतु समोर जर पाहिलं HK संघातच खेळणारे अमित तापकीर यांना आपण पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुणे क्रिकेटमधील देखील मोठं नाव आहे अमित तापकीर. या वेळेला निलेश यांनी बॉल जर पाहिलं तर थोडासा पाठीमागे टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. बॅट फिरली परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या हातात.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील निलेश इंगावले. यावेळेला बॉल खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. अमित तापकीर यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार. अमित तापकीर एक दर्जेदार स्ट्रोक खेळलाय. थोडासा खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला फाईन लेगला खेळलं 4 धावांसाठी. यावेळेला फर्स्ट स्ट्रोक खेळला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु तिकडे सीमारेषेवरून येत आहेत रणजित फराटे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अमित तापकीर. शरीर यष्टी आणि थोडीशी चेहरापट्टी अमित तापकीर आणि पप्पू तोडकर यांच्याकडे जर पाहिलं तर नक्कीच भाऊभाऊ वाटतात. कपडे सुद्धा सारखेच घातलेले आहेत. अमित तापकीर एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश इंगावले. मागील 2 बॉलवर धावा आलेल्या आहेत. 11 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 2. पॉवर प्ले सुरू आहे. कालच्या दिवसात खूप दर्जेदार क्रिकेट खेळलेला आहे, तर पहिल्या दिवशी संकल्पने चांगला क्रिकेट खेळलाय. यावेळेला बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. धावसंख्या 12 झालेली आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं श्री अष्टविनायक विजनच्या माध्यमातून विल्सन सर, मिंकू मल्होत्रा सर असतील, त्याचबरोबरने विमल कौल सर असतील, प्रदीप भाऊ चव्हाण असतील, पट्टा ग्रुप असेल आणि अष्टविनायक विजन असेल, या सगळ्यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. प्रेक्षक आनंद घेण्यासाठी दूरदूरून आलेले आहेत. आज देहू रोड नगरीमध्ये महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटची या हंगामातील शेवटची मोठी स्पर्धा. यावेळेला चांगला फटका, दर्जेदार फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने. रणजित फराटे अतिशय वेगात आले तिकडे आणि चेंडूची फेकी करतायत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे रिटर्न क्रीजच्या नो बॉलसाठी. खेळायचं होतं पॉइंटला, परंतु निर्धाव येतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. नियम पुन्हा एकदा सांगतो काय आहेत. पारगाव आणि हरळवाडी हा संघ ऑलरेडी सेमीफायनलला जाऊन पोहोचलेला आहे. चालू सामन्यातील विजेता, यानंतर सामन्यातील विजेता, यातील जे 2 विजेते असतील ते सुद्धा सेमीफायनलला जातील. परंतु चालू सामन्यातील पराभूत संघ आणि यानंतर होणारा सामना त्याच्यातील पराभूत संघ, या दोन्ही संघांना पुन्हा एक संधी आहे आणि त्याच्यात जी मॅच होईल तो चौथा संघ सेमीफायनलला जाणारा असेल, याची नोंद आपण घ्यायची आहे. नक्कीच म्हणजे संधी आहे. म्हणजे तुम्ही सेमी टीम 5 मध्ये आलेला, तुम्हाला आणखीन एक संधी इकडे उपलब्ध आहे आणि आयोजकांची ही गोष्ट आवडली खऱ्या अर्थाने. एक आणखी चान्स त्या ठिकाणी, म्हणजे कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाहीये, एक अतिरिक्त संधी त्यांना मिळते आणि प्रेक्षकांचंही मनोरंजन होईल. एक मॅच देखील जास्त पाहायला मिळेल. ऐश्वर्य सुर्वे आलेत. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. ऐश्वर्या ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता थोडासा बॅकफुटला जाऊन, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 15. हा, पाठीमागच्या गाड्यांची काही गाड्यांची लाईट चालू आहेत. विनंती असेल त्या लाईट बंद करायच्यात. ओ हो हो हो, ऐश्वर्या सुर्वे बॉलला अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स आणि त्या बाउन्सचा अंदाज मात्र या ठिकाणी येऊ शकलेला नाहीये.
चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. ऐश्वर्य रनअप तेवढा मोठा नाहीये, परंतु बॉलला उसळी देण्याची क्षमता, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याची क्षमता, लेन बॉल टाकण्याची क्षमता खूप चांगली आहे. आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये मात्र अगदी आफ्रिकेला जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळून आलेले आहेत. तो अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 5 षटकांची ही लढत आहे. सर्व क्रिकेट रसिक आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. देहू रोड नगरीमधील क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि श्री अष्टविनायक विजयांची स्पर्धा आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळतायत पप्पू तोडकर. एक धाव पूर्ण केली. रणजित फराटे आलेत अतिशय चपळतेने आणि थ्रोही तेवढाच लवकर केलाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. रणजित फराटे खूप चांगले फिल्डर सुद्धा आहेत. या षटकात आतापर्यंत ऐश्वर्य सुर्वे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. ऍज अ आयकॉन या टीम मध्ये मी काय खेळतोय दाखवून देत आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल जो तरफ खेळायचं होतं फाईन लेगला. ऐश्वर्याच्या वेगाने मात्र इकडे थांबवले. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी त्याला पाहायला मिळतोय. एक चौकार आलाय अमित तापकीर यांच्या बॅटमधून परंतु थोडंसं स्ट्रगलही सुरू आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. धाव संख्या जर पाहिली तर 17 झालेली आहे. आजोबा थोडीशी विनंती असेल तत्परता दाखवा. यावेळेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे पाहू शकता आपण फिल्डर आहेत आकाश. ऐश्वर्य सुर्वेचं कौतुक करावं लागेल. या ओव्हर मध्ये सुद्धा केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 4, या षटकात 3, 2 षटकात 7 धावा ऐश्वर्य सुर्वे. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. आणि 4 टीम ज्या शेवटी क्वालिफाय होतील त्यांच्यात पुन्हा ड्रॉ होणार आहे याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व नामवंत उद्योजक रिकीबाई यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. रिकीबाई या आपलं हार्दिक असं स्वागत असेल श्री अष्टविनायक विजनच्या या स्पर्धेमध्ये. रिकी वाल्मिकी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शुभम शेळके येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू रांजणगाव सांडसला बिलॉंग करतात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. परंतु अविनाश रामगुडे 2 ओव्हर सुद्धा कापी असतील या टीमला मॅच मध्ये येण्यासाठी. अविनाश रामगुडे यांच्या बॅट मधून हवाई हल्ला तर केलाय. फटका चांगला आलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. चौकार. शुभम शेळके यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. हमराज मृत्युंजय हा देखील महाराष्ट्रातील एक ताकदवर संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धा मग व्यावसायिक गटातील असू देत त्याचबरोबर जर पाहिलं तर 40 गटातील असू देत हमराज हे नाव मोठं आहे. आणि यावेळेला फॉलो केलं मात्र अविनाश रामगुडे यांना. जसे सफल झाले बॉल अगदी त्यांच्या बाहेर टाकला आणि शुभम शेळके यांचं कमबॅक पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर
21 धावा धावफलकावर आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. शुभम शेळके समोर जर पाहिलं तर अविनाश रामगुडे, पप्पू. आणखीन एक चेंडू त्याच पद्धतीचा टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला धाव घेतली गेली आहे. धावफलक जर पाहिला तर आता 22 धावा धावफलकावर आहे. याच मैदानात आम्ही पाहिलं की 40-45च्या मॅच सुद्धा चांगल्या झालेल्या आहेत. त्यामुळे एक 40-45 पर्यंत तरी जावं लागेल. प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. शुभम शेळके पहिला बॉल जरूर खराब होता, परंतु त्यानंतर चांगले बॉल आलेत. उसळी होती या बॉलला, स्क्वेअर लेगला उडवलाय अमित तापकीर. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल, विकेट येते. अमित तापकीर माघारी परत आहेत मैदानाच्या आतमध्ये. संदेश पार्टे आणि जोडीला आहे टेनिस क्रिकेट मधील जयवीरू मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश रामगुडे, संदेश पार्टे. संदेश पार्टे एक जबरदस्त मॅच विनर खेळाडू आहेत. भारतीय टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. शुभम पोचले आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी पकडला गेला शुभम शेळके यांच्याकडून. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लखन सकट येतील. विनंती असेल, आप्पा आठवले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री अष्टविनायक विजनच्या वतीने आप्पा आठवले साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. धावा करायच्या, धावांसाठीचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. बॅक टू बॅक 2 विकेट शुभम शेळके यांनी घेतलेल्या आहेत. हॅट्रिकची संधी, आणखीन एक हॅट्रिक वीर या ठिकाणी ठरतील का? हो, अफलातून बॉल, परंतु पाठीमागे जाईल. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धाव संख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 23. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. जावत मॅचच्या दिशेने शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी राहुल गिरे. पहिला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. फाईन लेगला मार्गस्थ होताना पाहिला मी लखन सकट. पहिल्याच बॉलवर मात्र चौकार खेळतायत. एक ओव्हर सुद्धा कापी असते मॅच मध्ये येण्यासाठी आणि हमराज मृत्युंजय देखील फायटर टीम आहे. चौकार आलाय.
चौकार लखन सकट यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 27, शेवटची ओव्हर आहे. आणखीन एक बिगिट या वेळेला केलाय. हवा याला जरूर केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि लखन दुसरी धाव देखील तिकडे घेत आहेत. अविनाश रामगुडे यांच्या जोडीला तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 पूर्ण, चौथीचाही प्रयत्न या ठिकाणी होईल का पाहायचंय. हो, आणि चौथीच्या प्रयत्नात विकेट आली आहे. विकेट येताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपातील नवीन बॅटर गणाभाऊ साळवी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिक्सर किंग आहेत. कित्येक स्पर्धा बॅटिंगच्या जोरावर त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि महेश नानगुडे या युवा खेळाडूला घडवण्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा वाटा राहिलाय. आणि धावफलक जर पाहिला तर 30 वर आहे. गणेश साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अविनाश रामगुडे जोडीला आहेत. राहुल गिरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश रामगुडे या बॉलला स्क्वेअर लेगला खेळतायत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. दुसरीचा कॉल दिला जाईल. शेवटची ओव्हर आहे आणि पप्पूने प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता रनआउट साठी, परंतु 2 धावा कंप्लीट करतायत अविनाश रामगुडे आणि गणेश साळवी. धावसंख्या 32 वर आहे. एक 40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण संघ तर दोन्ही बलाढ्य आहेत. एक तालुका निहाय संघ आहे आणि दुसरा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने ओव्हर 40च्या कालचा दिवस ज्या टीमने गाजवला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमचा आहे. उसळी होती बॉलला, त्याला हुक करायचं होतं, परंतु बॉल प्रचंड वेगात. राहुल गिरे यांची बॉलिंग ऍक्शन देखील थोडीशी वेगळी आहे. लेग बॅचच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. गणेश साळवी, ओहो, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. धाव त्या ठिकाणी चला टॉस साठी यायचे विनंती असेल श्री अष्टविनायक विजन आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच खेळवली जाईल. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. बॉल थोडेसे खाली देखील राहत आहेत आणि बघता बघता या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 34. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. संकल्प शिरूर या टीमला.
दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. पप्पू तोडकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. राकेश, मूळ नाव राकेश तोडकर, पप्पू या नावाने ओळखले जातात. जोडीला आकाश जांगीड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि संकल्प शिरूर यांच्यातील मॅच आपण पाहतोय. चला मॅच सुरू करायची आहे. विजयासाठी धावांचं लक्ष आहे. 34 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. हा, 35 धावांचं लक्ष आहे. 34 धावा पहिल्या डावात झाल्या. 35चा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिरूर टीम उतरलेली आहे. चला अष्टविनायकचे कॅप्टन चला टॉस करून घ्या विनंती असणार आहे. कॅप्टन या ठिकाणी अष्टविनायक विजन आणि एनबीचे कॅप्टन सचिन बर्गे आलेले आहेत. या सचिन. मयूर दांगट एका बाजूला आहेत आणि एका बाजूला सचिन बर्गे आहेत. आकाश जांगीड स्ट्राईकवर. घाटकोपर मुंबईचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता तालुका शिरूर, गाव तळेगाव ढमडेरे, राकेश तोडकर म्हणजेच पप्पू तोडकर. मॅचला मात्र सुरुवात होईल. सोहेल पहिलीवर घेऊन आलेले आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका खेळलाय. इनफॉर्म बॅटर आहेत आकाश जांगीड, त्यांच्या बॅटमधून येतोय चौकार. धन्यवाद. यावेळेला देखील एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी केला गेला. गॅपमध्ये खेळला गेला. एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे साळवी त्या ठिकाणी येत आहेत, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 5 धावांवर पहिल्याच बॉलवर चौकार खेळला. ॲज अ आयकॉन म्हणून माळीनगर अकलूज वरून कृष्णा पवार दाखल झालेले आहेत आणि पिंपरी चिंचवडचे जबरदस्त खेळाडू म्हणजे दोन्ही ISPL प्लेयर यानंतर आयकॉन म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच राजेश सोरटे आणि कृष्णा पवार यांना यानंतर माझ्यामध्ये हरळवाडी आणि पारगावमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पप्पू तोडकर स्ट्राईकवर पाहायला मिळतात आपल्याला. समोर सोहेल. पप्पू तोडकर, टायमिंग नाही झालाय. बॅटची कडा घेतली, बॉल मागे जाईल. 1 रन तिकडे मिळणार आहे. सहा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लक्ष 35 धावांचं आहे आणि 35चा पाठलाग करण्यासाठी सुरुवातीला काही विकेट घ्याव्या लागतील हमराज मृत्युंजयला. एक फायटर टीम आहे. काल पहिल्या मॅच पासून जबरदस्त त्यांनी लढत दिली, कमबॅक केलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये. हमराज मृत्युंजयचा तुम्ही खेळ पाहिला तर त्यांनी अगदी पराभूत होत असणाऱ्या मॅच मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. असंच काही या ठिकाणी अपेक्षा असणार आहे. कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल पाहायचं. सोहेल काल खूप चांगली बॉलिंग राहिली होती. हो यावेळेला थोडेसे सफल झाले. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात माघारी परतले असू शकते, परंतु तसं नाही झालं आणि एक बायच्या स्वरूपातील धाव मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 7 आकाश जांगीड आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पप्पू तोडकर.
अष्टविनायक विजनची स्पर्धा आणि शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पू तोडकर हवाई हल्ला केलाय, पाहूया बॉल किती लांब येतोय. सीमारेषा पार आलाय, अगदी मुख्य मंचावर 6 धावा. पप्पू तोडकर षटकार. स्ट्रोक या ठिकाणी, परंतु फॉर्मॅट बॉल बॉल फॉर्मॅट असा बनवला गेलेला आहे. पराभूत झालेल्या संघांना देखील या ठिकाणी आज संधी आहे. हा एक वेगळा फॉर्मॅट पुढे आलाय, त्यामुळे अष्टविनायक विजयचं कौतुक करावं लागेल. आणि एक संधी सुद्धा तुम्हाला फायनल पर्यंत घेऊन जाते किंवा ट्रॉफी जिंकून देते. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून आलेला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे, धावसंख्या झालेली ती 13. 35चा करायचा आहे पाठलाग. पप्पू तोडकर यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जाईल याची की पॉईंटच्या दिशेने जातोय. व्हाईट बॉल देखील घोषित केलाय. आणखीन एक धाव तिकडे मिळणार आहे. 2 धावा मात्र मिळतील. आज जय नाझरे देखील दिसत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. समोर खेळताय स्ट्रोक, परंतु तिकडे पप्पू रामगुडे आहेत. आणि धाव संख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर 15 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर संपली आहे, 15 धावा धावफलकावर आहेत. एनबी टीम आपला निर्णय कळवायचा आहे आणि ही जशी मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानात दाखल व्हायचं आहे, कारण यानंतर आणखी 4 मॅचेस बाकी आहेत. पप्पू तोडकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आकाश जांगीड मैदानाच्या आतमध्ये आहेत. आज आयकॉन म्हणून सागर शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुरंदर तालुक्यातील खेळाडू आहेत, उपकेलला बिलॉंग करतात सागर. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळतायत. सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता, रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील, जिंकली फिल्डरने. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा इकडे पूर्ण केल्या गेल्या. भोपगाव, सॉरी मी भोप खेळ म्हटलो, क्षमस्व. यावेळेला इनसाइड आउट खेळले. आणखीन एक सर्कलच्या बाहेर मारलेला फटका पाहायला मिळाला. पप्पू तोडकर 4 धावा मात्र या ठिकाणी. सागर यांच्या विरुद्ध हल्ला केलाय चौकार. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होत आहे. 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पप्पू तोडकर, सागर शिंदे ॲज आयकॉन म्हणून खेळतायत. प्रयत्न नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. या हंगामात चांगली गोलंदाजी, विशेष म्हणजे श्रीतेज करंडकामध्ये काय अफलातून कामगिरी सागर यांनी केली होती. बिग हिट, पुल सक्सेसफुल. पप्पू तोडकर यांच्या बॅटमधून षटकार. कामगिरी करतायत. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आकाश जांगीड एका चौकाराच्या मदतीने खेळतायत.
धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा धाव फलकावर. बॅकफुटला गेले, खेळायचं होतं मात्र या ठिकाणी पॉइंटला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 28. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता, केवळ 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मॅच संपल्यानंतर सचिन बर्गे, निलेश दादा बिंताडे टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानात उतरायचंय. फाईन लेगचं क्षेत्र निवडलेलं आहे, तिकडे अडवला जातोय बॉल, परंतु आता 1-6 पासून मॅच दूर राहिलेली आहे. 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. श्री अष्टविनायक विजन टीम आपण देखील बॅटिंगसाठी आता तयार व्हा. जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानात जायचं आहे. अष्टविनायक विजन हा बॉलिंग करण्याचा निर्णय निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमने घेतलाय. सचिन बर्गे यांच्या नेतृत्वात टीम खेळते. कदाचित आज बबलू पाटील देखील दिसतील. लोअर फुल टॉस, पप्पू तोडकर मैदानावर झोपले आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा, मॅच फिनिश. ही स्पर्धा पप्पू लोकांनी गाजवली आहे. मग पप्पू रामगुडे असतील, पप्पू तोडकर असतील. छा गया, छा गया, अरे छा गया. प्रॅक्टिस कोणी करायची नाही, आयोजकांच्या सूचना आहे आणि मॅचला आता सुरुवात. हा खेळा खेळा. अरे बबलू पाटील, अजून अक्षय तावरे 2-4 बॉल खेळा सगळ्यांनी पटापटा. चला, हा जे मुख्य बॅट्समॅन आहेत त्यांनी सगळ्यांनी 4-4 बॉल खेळा. हा गुड शॉट बबलू. अजून एक खेळा. तावरे खेळ. ए बॅटिंग करून घ्या आधी. कुणाल बॅटिंग कर. धनंजय बॅटिंग करा.